नमस्कार मित्रांनो, आज मी या ठिकाणी जात प्रमाणपत्र व जातीचे वैधता प्रमाणपत्र यावर व्हिडिओ बनवत आहे. आपल्या भारतामध्ये जात ही जन्मानं येते आणि मृत्यूनी जाते आणि जात ही वडिलांकडूनच ठरवल्या जाते. म्हणजे आंतरजातीय जरी विवाह असेल त्या ठिकाणी जात ही त्याच्या आईकडून न येत वडिलांकडून मिळालेली असते, प्राप्त झालेली असते. एकूण आपल्या भारतामध्ये 6,740 जाती आहेत आणि 75,000 उपजाती आहेत. जातनिहाय त्या ठिकाणी प्रवर्ग पडलेले आहेत. जनरली प्रत्येकजण समाजात वावरत असताना आपल्याला स्वतःला उच्चवर्णीय म्हणून घेतो आणि त्या पद्धतीने वागत असतो जवळपास जास्तीत जास्त. परंतु जेव्हा शासनाकडून एखादे फायदा मिळवायचा असतो त्यावेळी तो होईल तितकं मागास प्रवर्गामध्ये जाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी तो करत असतो. म्हणून कायदे मंडळाने, शासनाने वेळोवेळी नियम व कायदे बनवलेले आहेत. त्या नियम व कायद्याप्रमाणे पूर्वी पण जात वैधता प्रमाणपत्र प्रक्रिया होती, परंतु त्याच्यामध्ये जी काही सुश्रिता जी आलेली आहे 1985ला माधुरी पाटील विरुद्ध आदिवासी आयुक्त ठाणे अशी एक केस माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी गेली. ती केस महादेव कोळी ह्या जातीच्या दावा करणाऱ्या माधुरी पाटील यांच्या संबंधीच होती आणि त्या केसच्या अनुषंगाने माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे काही दिशानिर्देश दिलेले आहेत त्या पद्धतीने आपली जात पडताळणी समिती त्या ठिकाणी काम करत असते. जात पडताळणी समितीमध्ये एकूण त्रिसदस्यीय समिती असते. त्यामध्ये अध्यक्ष हे अतिरिक्त जिल्हाधिकारी दर्जाचे असतात. सचिव आणि सदस्य हे पण सुपर क्लास 1 अधिकारी असतात. अशी त्रिसदस्यीय समिती त्या ठिकाणी असते. त्रिसदस्यीय समिती ती एखाद्या अर्जदाराची ज्यावेळेस जात पडताळणी करत असते ती वैध किंवा अवैध ठरवत असताना मेजॉरिटी ज्याच्याकडून असेल, समजा दोघांचं मत देण्याच्या वैधता प्रमाणपत्र देण्याच्या मताचे असेल तर त्याला ते जात प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र दिले जाते आणि नसेल तर रद्द केल्या जाते. अशा पद्धतीने मेजॉरिटी पद्धतीने त्या ठिकाणी घेतल्या जाते. जात प्रमाणपत्र हे तालुका स्तरावरून दिल्या जाते. जात प्रमाणपत्र हे प्रोव्हिजनल प्रमाणपत्र असते. त्याला कन्फर्मेशन जे आहे, जेव्हा ते जात प्रमाणपत्र वैध केल्या जाते तेव्हा त्या जात प्रमाणपत्राला कन्फर्मेशन प्राप्त होते. जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र जनरली कुठं लागते? शिक्षणासाठी, नोकरीसाठी आणि निवडणुकीसाठी. गॅस पंप घ्यायचा असेल, पेट्रोल पंप घ्यायचा असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र हे आपल्याला लागत असते. जात प्रमाणपत्र काढत असताना एक मानव दिनांक ठरवून दिलेली आहे. अनुसूचित जातीसाठी व अनुसूचित जमातीसाठी 10 ऑगस्ट 1950 ही मानव दिनांक त्या ठिकाणी ठरवून देण्यात आलेली आहे. भटक्या विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास प्रवर्गासाठी 13 ऑक्टोबर 1967 ही मानव दिनांक ठरवून देण्यात आलेली आहे. VJNTसाठी 21 नोव्हेंबर 1961 ही मानव दिनांक ठरवून दिलेली आहे. ज्या प्रवर्गाची जी मानव दिनांक आहे त्या मानव दिनांकालाच
आपले वाडवडील ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणाहून आपल्याला ते जात प्रमाणपत्र काढणं अत्यावश्यक आहे आणि गरजेचं आहे. हे जात प्रमाणपत्र काढल्यानंतर आपल्याला हे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर करायचं आहे, अर्ज सादर करायचा, पडताळणी करून घ्यायची आहे. त्यावेळी आपल्याला जे काही कागदपत्र सादर करायचे असतात त्यामध्ये जात प्रमाणपत्र, 2 शपथपत्र, त्यात आपली वंशावळी, आजोबा, वडील, आत्या, काका अशी वंशावळी दाखवून आपण आपली भावंडे त्या ठिकाणी आपल्याला आणि शपथपत्र जे काही आपण दस्तावेज सादर करत आहोत ते खरे व बरोबर आहेत म्हणून एक शपथपत्र, असे दस्तावेज त्या ठिकाणी समितीसमोर सादर करायचे असतात. समिती त्या ठिकाणी जर एखाद्या प्रकरणामध्ये जर संशयास्पद प्रकरण असेल तर ते दक्षता समिती त्यांना मदतीसाठी असते. दक्षता समिती, दक्षता पथक, ह्या दक्षता पथकावर जे काही अधिकारी असतात ते DYSP दर्जाचे अधिकारी असतात. एक दुसरे अधिकारी पोलीस निरीक्षक दर्जाचे असतात आणि एक कॉन्स्टेबल हे त्यांच्यासाठी सहाय्य करण्यासाठी त्या ठिकाणी त्रिसदस्यीय दक्षता समिती त्या ठिकाणी काम करते. ही दक्षता समिती काय करते, त्या प्रवर्गाची जी काही मानव दिनांक आहे, जो काही अर्जदार आहे तो त्याचे वाडवडील मानव दिनांकाच्या वेळेस कुठं राहत होते त्या ठिकाणी ते जाऊन त्याच्या गावामध्ये जे काही वयस्कर व्यक्ती आहेत, गावातील प्रतिष्ठित नागरिक आहेत, यांचे त्या ठिकाणी ते बयान घेतात. जो काही अर्जदार आहे त्याच्या नातलगांचे बयान घेतात आणि ते सर्व समितीपुढं सादर करतात. आणि समितीत सर्व ते पडताळून पाहिल्यानंतर ह्या निष्कर्षाप्रत येते की ह्या व्यक्तीला आपण, ह्या अर्जदारास आपण जात प्रमाणपत्र द्यावं अथवा वैधता प्रमाणपत्र द्यावं अथवा नाही द्यावं, त्याचं जात प्रमाणपत्र वैध ठरवावं अथवा अवैध ठरवावं, ह्या निष्कर्षाप्रत त्या ठिकाणी पडताळणी समिती येत असते. आपल्या भारतामध्ये पुरुषप्रधान संस्कृती पूर्वीपासून चालत आलेली आहे आणि कायदे पण त्या पद्धतीने त्या ठिकाणी बनलेले आहेत. म्हणजे जातीच्या बाबतीत जर विचार केला तर जात ही आईकडून ठरवल्या जात नसून भारतीय संस्कृतीमध्ये हे वडिलाकडून ठरवल्या जाते. म्हणजे वडिलाचे नातेवाईक, वडील ज्या जातीचे त्या जातीची आत्या आपली, त्या जातीचे आपले काका आणि तीच आपली मूळ जात, असं त्या ठिकाणी जात कन्सिडर केल्या जाते किंवा ठरवल्या जाते. ही जात जन्माने आपल्याला प्राप्त होती आणि मृत्यूनीच आपल्यासोबत ती जात असते. बाकी सर्व गोष्टी तुम्हाला बदलता येतात, परंतु जात हे बदलता येत नाही भारतीय कायद्यामध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये. बरेच जण जातीचे प्रमाणपत्र हे चुकीचे काढून आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी म्हणून किंवा निवडणुकीचा गैरफायदा घेण्यासाठी म्हणून चुकीचे जात प्रमाणपत्र त्या ठिकाणी काढून सतत आपल्यावर टांगती तलवार ठेवत असतात. त्यामुळं हे आज ना उद्या म्हणजे बाहेर येणारे आहे. त्यासाठी योग्य आपली जी काही खरी जात आहे ती आपण त्या ठिकाणी सादर करावी, तेच जात प्रमाणपत्र आपण काढावं. आपल्याला जातीचे प्रमाणपत्राची आवश्यकता का आहे? कारण आपल्या येथे आरक्षण लागू आहे. आरक्षण ह्यासाठी लागू आहे की जातीवरून बरेच जणाला मागासवर्गीय ठरवल्या गेलेलं आहे, मुख्य प्रवाहापासून दूर ठेवण्यात आलेलं आहे. म्हणून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी आरक्षण लागू करण्यात आलेलं आहे. बरेच जणाला अस्पृश्य ठेवल्या जात होतं. अनुसूचित जाती हे जे आहे फक्त हिंदूमध्ये आहे. अस्पृश्यता त्यावेळी होती, म्हणून अनुसूचित जातीसाठी त्या ठिकाणी 13% आरक्षणाची तरतूद त्या ठिकाणी आहे. अनुसूचित जमातीसाठी 60% तरतूद आहे. भटक्या जमाती असाठी 3%, भटक्या जमाती ब साठी 2.5%, भटक्या जमाती क साठी 3.5%, NTD साठी 1%, NPC साठी 2% व OBC साठी 19% आरक्षणाची तरतूद त्या ठिकाणी
करण्यात आलेली आहे. सदर आरक्षणाच्या माध्यमातून आपल्याला फायदा घ्यावायचा असेल तर आपल्याला जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र काढणं आवश्यक आहे. जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी एक माझ्याकडे वैधता प्रमाणपत्रावरून एक केस आलेली होती. त्याच्यामध्ये जे काही नाममात्र जाती आहेत त्या नाममात्र जातीचं गैरफायदा घेण्यासाठी म्हणून एक व्यक्ती OBC प्रवर्गातून येणारा, तो शेड्यूल्ड ट्राईबचा आहे, अनुसूचित जमातीचा आहे दाखवण्याचा त्या ठिकाणी तो प्रयत्न केला. त्यासाठी तो काही दस्तावेज बनावट तयार केले. ते करत असताना इतकेही तारतम्य त्यांनी पाळलं नाही. एक सनद म्हणजे 1950चा जो काही पुरावा द्यायचा आहे तो वडिलांचा पुरावा तो निर्गम म्हणून देत असताना त्याच्यामध्ये वडिलांचा पुरावा देत असताना तो अनुसूचित जमातीचं काढण्यासाठी म्हणजे राजगोंड ही जात दाखवण्यासाठी तो वडिलांचा पुरावा कन्याशाळेचा दाखवतो आहे. म्हणजे कन्याशाळेमध्ये म्हणजे बनावटच प्रमाणपत्र आहे, जे काही बनावटच निर्गम उतारा आहे. दुसरा, जी काही वंशावळी दाखवण्यात आलेली आहे, वंशावळीमध्ये तो आपल्या एका सख्या रक्तातील बहिणीला लपवतो आणि बाकीचे 3 बहिणी, वंशावळीमध्ये 4ही बहिणी दाखवल्या, परंतु जे काही अर्ज सादर करत असताना प्रमाणपत्र नमुना ई, नमुना फ असे काही वेगवेगळे माहिती भरण्याचे रकाने आहेत. आणि प्रमाणपत्रामध्ये तो स्वतः मान्य करत असतो की नमुना ई आणि नमुना फ मध्ये जर मी चुकीची माहिती दिलेली असेल तर माझं सदरचं प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याचे समितीला अधिकार आहेत. तर स्पष्टपणे त्या ठिकाणी ते निदर्शनास येतं आहे की त्यानं म्हणजे वंशावळीमध्ये जी 4 बहिणी दाखवलेल्या आहेत तो नमुना ईमध्ये 3च दाखवत आहे. वडिलांचं जे काही तो निर्गम उतारा दाखल करत आहे तो कन्याशाळेचा दाखल करत आहे. असे म्हणजे त्याच्यामध्ये बरेच ड्रॉबॅक्स आहेत. असे चुकीचे कामं केल्यानंतर ते आज ना उद्या बाहेर पडणार आहे. तसंच माझा पक्षकार माझ्याकडे घेऊन येऊन ते आज रोजी त्याच्यावर म्हणजे त्याच्या नोकरीवर, त्याच्या कुटुंबावर ते टांगती तलवार आहेच. त्यामुळं आपण आपली जी जात आहे मूळ तीच जात आपण दाखवावी. त्याच माध्यमातून, त्याच प्रवर्गातून आपण त्या ठिकाणी फायदा घेण्याचा प्रयत्न करावा. जनरली समाज कल्याण जे आलेले आहेत ते 2012 1 सप्टेंबर 2012 आलेले आहेत. आणि त्याच 1 सप्टेंबर 2012 मानव दिनांकाचे वास्तव्याचं त्या ठिकाणी नियम तिथून काढावे लागलेत. तसेच अनुसूचित जमातीसाठी वगळून इतर नोकरी लागल्यानंतर 6 महिन्याच्या आत प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र किंवा वैधता प्रमाणपत्र देणं बंधनकारक आहे. OBC यादीवर धर्माचं बंधन नाही. म्हणजे OBC प्रवर्ग जो आहे तो प्रत्येक धर्मामध्ये म्हणजे जवळपास मुस्लिममध्ये असतील, हिंदू असेल, इतर ह्याच्यामध्ये पण तो येतो. अनुसूचित जाती ही फक्त हिंदूमध्ये येते कारण अस्पृश्यता ही फक्त हिंदूमध्ये होती. अनुसूचित जमातीसाठी सुद्धा धर्माचे बंधन नाही कारण ते आदिवासी प्रत्येक ह्याच्यामध्ये आहेत. मी जसं म्हणलो माधुरी पाटील विरुद्ध अत्रिताई ठाणे यांची केस सर्वोच्च न्यायालयात गेली. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने दिशानिर्देश दिले. तेव्हापासून सुश्रुतता निर्माण झाली. मग 2000 साली कायदा झाला. कोणता कायदा? आपलं जात वैधता पडताळणीबाबतचा एक कायदा झाला आणि त्या अनुषंगाने नियम करण्यात आले. समाज कल्याण 2012ला झालेत. आदिवासी विभागाच्या अगोदरच होते. आणि काही वर्षांपूर्वी शासनाने असाही निर्णय घेतला आहे की रक्त नात्यातील जात वैधता प्रमाणपत्र धारकांना तात्काळ जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावेत. जसं मी पूर्वी म्हणालो, जात ही अशी बाब आहे ती जन्माने येते व मृत्यूनीच जाती. त्यात
काही बदल कोणालाही करता येत नाही. म्हणून वडिलांची, आत्याची, काकाची तीच नैसर्गिक जात आपली असती, अर्जदारची असती. प्रस्ताव सादर करत असताना वंशावळीमध्ये काका, आत्या, वडील आहेत असे नातेसंबंध प्रस्थापित करणारे कागदपत्र जोडावे लागतात. रक्तातील वैधता प्रमाणपत्र देण्याची पद्धत किंवा सुधारणा आहे. अशा पद्धतीने पूर्ण कागदपत्र आपल्याला देऊन, योग्य ते कागदपत्र देऊन जात वैधता प्रमाणपत्र मिळवायचं असते. कारण जात प्रमाणपत्र हे केवळ आपलं प्रोव्हिजनल प्रमाणपत्र असते आणि त्याला कन्फर्मेशन कधी येते, जेव्हा आपली जात वैधता केल्या जाते. त्यासाठी महत्त्वाचे मुद्दे असे आहेत. मानवी दिनांक त्या ठिकाणी ठरवून दिलेली आहे प्रत्येक जातीला, प्रत्येक प्रवर्गाला. त्या मानवी दिनांकाच्या वेळेस आपण त्या ठिकाणावरून जातीचे प्रमाणपत्र काढावे. ते काढल्यानंतर समितीकडे सादर करत असताना जातीचे प्रमाणपत्र, निर्गम किंवा TC आणि 2 शपथपत्र. एका शपथपत्रामध्ये वंशावळी, दुसरं शपथपत्र आपलं ती दस्तावेज जे आपण लावत आहोत ते खरे आहेत हे मान्य करण्यासाठी म्हणून दुसरे शपथपत्र. भटक्या जमातीसाठी मध्ये कुठल्याही प्रकारचे दस्तावेज त्या ठिकाणी त्यांच्यापाशी नसतात. म्हणून आमच्याकडे कुठलेही दस्तावेज नाहीत. म्हणून आपण मानवी दिनांकाला आमचे वडील इथे राहत होते, तिथून आम्ही जात प्रमाणपत्र मिळवलं. आता ह्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे दुसरे पुरावे नाहीत. अशा वेळी समिती दक्षता पथक त्या ठिकाणी पाठवून त्यांचे जबाब घेऊन, बयान घेऊन त्या गावातील एका निष्कर्षाप्रती त्या ठिकाणी पोचत असते. ही सर्व आपली जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्रची कार्यपद्धती आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. धन्यवाद.